संलग्न युवक मंडळ, क्रीडा मंडळ आणि महिला मंडळ आयोजित आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे सहकारी उपाध्यक्ष उदयजी कटे, शंकररावजी म्हसकर, दुसरे सहकारी बबन उंडरे, खजिनदार आमचे महेशजी शिर्के, आमचे दुसरे सहकारी कोकणात साहेब, या तालुक्याचे तालुका शाखा अध्यक्ष महेश टिंगरे आणि आमच्याबरोबर असलेले आमचे सहकारी माजी अध्यक्ष गावडे साहेब, माझ्या समोर असलेले आमचे शिंदे साहेब असतील, उपस्थित सर्व मान्यवर आणि महिला भगिनी. परवा 23 तारखेला जनरल सभा होती. त्या सभेमध्ये तालुक्याचे महिला आमचा अनिल गाव किंवा माझं काही चालत, आपण आल्यानंतर आपलं आमंत्रण स्वीकारलं आणि त्या दिवशीच महेंद्रला सांगितलं की 100% आपल्या कार्यक्रमाला येतो. आणि त्या निमित्ताने आजची बी खऱ्या अर्थाने आपल्या कार्यक्रमाला यायला पाहिजे. यासाठी सकाळी एक वसतिगृहामध्ये जे मुरुंद वसतिगृह आपल्या त्यात एक मीटिंग लावली आणि मीटिंग नंतर डायरेक्ट इथं आलो. थोडंसं उशीर झाला, आपलाही कार्यक्रमाला थोडासा उशीर होतोय म्हणून आम्ही कुठल्याच वक्त्याला बोलायला दिलं नाही. परंतु मी तुम्हाला एकच सांगतो की आपली ह्या फसऱ्या तालुक्यातील महिला आणि या आपल्या कार्यकर्त्यांची जी एकी बघून आज तालुक्यातल्या बहुतेक महिला इथं उपस्थित आहेत की आपल्या समाजावर असलेला प्रेम, आपण ज्या समाजामध्ये वागतोय, आपल्या समाजामध्ये असलेलं प्रेम हे खरोखर वाखणण्यासारखं आहे. कारण की पूर्वी आपण बघायचो की आपली एकी नसायची, पण आज प्रत्येक तालुक्यामध्ये समाजामध्ये एकी आहे. त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा मुळून वसतिगृह झालं त्याच्यामध्ये जवळजवळ 10,96,000ची देणगी ही भसऱ्या तालुक्याने दिली आणि त्याच्यामध्ये आमचे दुसरे उद्योजक यांनी जवळजवळ 4,51,000 रुपये त्यात देणगी दिली. म्हणजे आज जी मुळूंची वसतिगृह जो बनलंय त्याच्यामध्ये खारीचा वाटा नव्हे तर सिंहाचा वाटा आपल्या तालुक्याचा आहे. ज्या तालुक्यांमध्ये मोजलं जातं, गुहागर असेल, राजापूर असेल, संगमेश्वर असेल, त्यानंतर म्हसळा असेल, माणगाव असेल, हे जे 5-6 तालुके जोमाने उतरल्यामुळे ते वसतिगृह झालं. नंतर शासनाचा निधी मिळाले, ह्या सर्व गोष्टी नंतर झालं, आज पूर्णत्व गेलं. परंतु या सर्व गोष्टीमध्ये जी देण्याची भूमिका आपली आहे ही वाखणण्यासारखी आहे. मी तुम्हाला या निमित्ताने एकच सांगेन की आपली जी काय एकजूट आहे ती कायम एकजूट समाजाच्या दृष्टीने ठेवा. कारण की आपल्याला आता भविष्य खूप मोठं उज्ज्वल आहे आणि आपण एकत्र असू तरच भविष्याचे उज्ज्वल आपल्या मुलाबाळांचं संरक्षण, त्याचं शिक्षण, त्यांना मोठं करण्याचं काम आपण सर्वजण करतोय. परंतु या समाजाच्या माध्यमातून समाजासाठी देणं लागतो, ही भूमिका जी आपली आहे ही महत्त्वाची आहे. आणि त्या भूमिकेतूनच आपण सारेजण आज हा कार्यक्रमाच्या निमित्ताने, हा कार्यक्रम हा एक विचाराचा कार्यक्रम आहे. आपले विचार, आपली जी संस्कृती आहे ही जपण्यासाठी आपण ही महिला मंडळी जो आयोजित केलंय त्यांना मनापासून धन्यवाद देईनच. परंतु समाजासाठी जेव्हा जेव्हा समाजाचं असेल तेव्हा तेव्हा 2 पाऊल गेलं पाहिजे. दृष्ट्या तिथं आज काय तो काय वेळ नाही करण्याचं भाषण करण्याची हे नाहीये, पण कधी जर संधी आपल्या माणसाला भविष्यात येत असेल तर नक्कीच त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही एक विनंती आपल्या तुम्हाला सर्वांना करणार आहे. कारण की एक लक्षात ठेवा,